काल दौंड तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली। दौंड तालुक्यातील केडगाव येथील जे आंबेगाव बुद्रुक पुनर्वसन गाव आहे, येथे नवरा बायकोची कडाक्याचं भांडण झालं। बायकोने नवऱ्याला त्रिशूल फेकून मारलं। त्यानंतर शेजारीच असणारा जो पुतण्या आहे, जो आईच्या कडेवरती बसला होता, त्याच्या दिशेने हा त्रिशूल आला आणि त्याला तो त्रिशूल लागल्यानंतर त्याचा जागीच मृत्यू झालेला आहे। खऱ्या अर्थाने जे पल्लवी मेंगवडे आणि नितीन मेंगवडे यांना काल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि यवत पोलीस स्टेशन येथे त्यांना अटक देखील करण्यात आली। यवत पोलीस स्टेशनमध्ये आपण खऱ्या अर्थाने काल ही घटना घडलेली आहे आणि नवरा बायकोचं कडाक्याचं भांडण झालं आणि शेजारीत राहत असलेली जी आरोपी आहेत पल्लवी मेंगवडे आणि नितीन मेंगवडे यांची जी पल्लवीची जाऊ आहे भाग्यश्री मेंगवडे, ही आपल्या मुलाला त्या भांडणाच्या ठिकाणी आली असता खऱ्या अर्थाने जी नितीन मेंगवडे आणि पल्लवी मेंगवडे यांच्यात कडाक्याचं भांडण सुरू होतं। त्यानंतर पल्लवी मेंगवडे यांनी नितीन मेंगवडेला त्रिशूल फेकून मारलं आणि हे त्रिशूल थेट त्यांचा पुतण्या असलेला अवधूत मेंगवडे यांना लागला आणि 11 वर्षाचा हा चिमुकला याचा जागीच मृत्यू झाला। त्यामुळे साहजिकच दौंड तालुक्यासह राज्यभरात या 11 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आणि पुढील तपास देखील या घटनेचा पोलीस करत आहेत। दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड। यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये केडगाव या ठिकाणी एक आंबेगाव पुनर्वसन नावाची एक वसाहत आहे। त्या ठिकाणी काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। यामध्ये एक लहान मुलगा ज्याचं नाव अवधूत सचिन मेंगावडे हा त्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेला आहे। घटना अशी झालेली आहे की याच्यामध्ये मयत जो 11 वर्षाचा मुलगा आहे त्याचे चुलते आणि चुलती ज्यांचं नाव पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे हे घरी त्यांची घरगुती कारणावरून भांडणं चालली होती आणि त्या ठिकाणी ती भांडणं का चाललेली आहेत हे पाहण्यासाठी या मुलाची आई भाग्यश्री मेंगावडे त्याला कडेवरती घेऊन तिथं गेली असता ते भांडण चालू असताना यातील त्या मयत मुलाची जी चुलती आहे तिनं रागाच्या भरात त्या ठिकाणी ती देवपूजा करत असताना एक त्रिशूळ फेकून मारला आणि तो त्रिशूळ त्या मुलाच्या डोक्यामध्ये लागून त्या ठिकाणी त्याला गंभीर जखम झाली। त्यानंतर त्याला औषधोपचारासाठी केडगाव तसेच लोणी काळभोर या ठिकाणी हलवण्यात आलं होतं, परंतु दुर्दैवानं तो वाचला नाही आणि सदर प्रकरणामध्ये आरोपी पल्लवी मेंगावडे आणि नितीन मेंगावडे या दोघांनाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील कारवाई तपासाची पुढील कारवाई करून घेत आहोत। सर, याच्यामध्ये अंधश्रद्धा वगैरे त्याचं काय समोर येते का, तसं काय आहे का? नाही, अंधश्रद्धा आणि असा कुठलाही विषय नाही। हा स्पॉन्टेनियस ॲक्ट झालेला आहे। रागाच्या भरात नवरा बायकोंच्या भांडणामध्ये काहीतरी बायकोनं काहीतरी वस्तू फेकून मारली, त्यावेळी ती देवपूजा करत असताना हाताजवळ त्रिशूळ असल्यामुळे ते फेकून मारलेलं आहे। यामध्ये कोणताही अंधश्रद्धेचा विषय नाही। आरोपींना अटक करण्यात आली का? आरोपींना ताब्यात घेतलेला आहे। सर, नेमकी भांडणं कशावरून झाली होती त्यांच्या? भांडण त्यांचं घरगुती विषय असतात। नवरा बायकोचं भांडण कधी एकमेकावरती शक घेणं किंवा इतर काही कारणं असतात, त्याच्यातून ते भांडणं झाली होती असं समजते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।